समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर आज गेलो होतो डॅमावरती पाणी पाहायला गेलो होतो आणि कपडे पण धुवायला गेलो होतो, कारण मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा डॅमला खूप पाणी होतं. तर आता पहा पाणी किती कमी झाले. तर नवरात्रामध्ये गेलो होतो आम्ही कपडे धुण्यासाठी आणि आत्ता पण कपडे होते म्हणूनच म्हटलं चला कपडे पण धुणे होईल आणि पाणी पण पाहावं म्हटलं. तर पाणी इथपर्यंत पाणी होतं आणि आता पाणी किती कमी झालं आहे. तर कपडे वगैरे धुवून झाले, थोडासा रेस्ट केला कारण कपडे खूप मोठाले होते. तर धुवून वगैरे थोडंसं वाळावं म्हटलं. त्यानंतर चाललो म्हटलं चला घरी जेवण बनवायचं होतं थोडंसं. तर आज बनवणार अंडा कढी. तर अंडा कढीसाठी घरी आलो तर लाईट नव्हती, तर म्हटलं थोडं स्मॅश करण्यासाठी ह्या भांड्यामध्ये स्मॅश केलं. कांदा आणि टोमॅटो स्मॅश करून घेतले चांगले आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकले. तर तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि त्यानंतर हे अंडे उकडून घेतले होते मी आणि ते अंडे उकडून घेतल्यानंतर तर हे कांदा वगैरे जे टोमॅटो वगैरे स्मॅश केलेलं होतं, तर म्हटलं कांदा तेलामध्ये फ्राय करायला टाकावं. तोपर्यंत जिरं तर टाकले होते आणि मग तो फ्राय करायला जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. तर कांदा टाकला फ्राय करायला आणि दुसऱ्या पॅनमध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि तेल टाकले थोडंसं आणि हळद टाकली, थोडंसं मीठ टाकले. आपल्याला अंडे थोडेसे कट मारून एक चिरा घ्यायचे, 2-2, 3-3 अशा थोड्याशा, जास्त आतमध्ये पण नाही, अशा चिरा घेतल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला डीप करायचे, थोडेसे फ्राय करायचे ते. तर अशी टेस्ट खूप छान लागते. अशा पद्धतीने एकदा अंडा कढी करून पहा, तर छान लागते. एकदा ट्राय करून पहा माझ्यासारखी. तर हे असे मी फ्राय करून घेतले थोडेसे दुसऱ्या पॅनमध्ये आणि ते फ्राय होईपर्यंत इकडं आपला कांदा पण परतत होता. तर दोन्ही पण करत होते मी. आपला कांदा लाल होईपर्यंत म्हटलं तोपर्यंत अंडे फ्राय करून घ्यावा, थोडेसे असे लालसर करून घ्यायचे ते. आणि ते म्हणजे अचानक फोन आलेला होता, तर असं काय प्लॅनिंग नव्हतं कारण स्वयंपाक केलेला होता. पण म्हटलं आमचे थोडंसं नातेवाईक वगैरे येणार होते, तर त्यांना म्हटलं जेवायला थोडंसं करावं म्हटलं, मग म्हणून ही भाजी ठरवली अचानक. तर कांदा लाल झाला आहे, तर कांद्यामध्ये चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून दिला. त्यामध्ये मसाले काढले. तर मसाल्यामध्ये लाल मिरची, अंबारी कांदा लसूण मसाला, धनिया पावडर आणि हळद, एव्हरेस्टचा चिकन मसाला, धनिया पावडर वगैरे. आणि हे जे आता कांदा परतला तर त्याच्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे करून आणि त्यामध्येच मग मी आता मसाले पण ॲड करणार आहे. तर मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाले टाकू शकता. तर किती पाहिजे तसं. आम्हाला थोडंसं तिखट लागते भाजी म्हणून मसाले वगैरे जास्त टाकते मी. आणि मसाल्याची भाजी आमची आठवड्यातून एक दिवस असते. तुम्ही म्हणाल कायमचंच मसाल्याचंच खाता, तर नाही. मसाल्याची भाजी आमची फक्त कोणी पाहुणे वगैरे यायचे असेल तर गिरवीची भाजी असते आणि आठवड्यातून एखादा वेळेस असते म्हणजे गिरवीची भाजी. तर एरवी शेंगदाण्याची भाजी बनवते मी जास्त करून. तर हे मसाले वगैरे परतून घेतले. तर त्यामध्ये थोडंसं गरम पाण्याचं थोडंसं हे टाकले कारण मसाले खाली लागावं नाही म्हणून. तर मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो स्मॅश होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. त्याची चांगली गिरवी होऊन द्यायची, मस्त पेस्ट वगैरे होऊन झाल्यानंतर ते टोमॅटो पूर्ण स्मॅश होईपर्यंत आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर स्मॅश होतो आणि मस्त गिरवी तयार होते त्याची. तर आपल्या मसाल्याला तेल थोडं थोडं सुटायला लागले. तर त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केले. तर गरम पाणी टाकलं आहे मी आणि आता आपलं गिरवी व्यवस्थित घटसरच गिरवी तयार घ्यायची, जास्त पाणी नाही टाकायचं. तर ही आपली गिरवी तयार झाली आहे आणि यामध्ये आपण अंडे सोडायचे आहेत आता. म्हणजे एक उकळी आल्यानंतर अंडे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपली भाजी ही तयार झाली आहे. तर असे अंडे टाकून द्या आणि त्यामध्ये मग थोडीशी कोथिंबीर, गार्निशनुसार तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. आणि
कोथिंबीर कधी पण थोडीशी उकळी आल्यानंतर टाकायची, कारण मग ती व्यवस्थित म्हणजे दिसते पण आणि राहते पण चांगली, हिरवी राहते. तशी मग ती काळपट दिसते कोथिंबीर. तर ही पहा आपली भाजी तयार आहे. तर कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा. मुलगा म्हणतोय खूप छान झाली भाजी, त्याने टेस्ट करून पाहिली थोडीशी. तर ही आपली अंडा कढी तयार आहे. त्यानंतर घराची साफसफाई करायला काढले तर पहा असे आपले कानेकोपरे हे असे घाण होतात ना, तर म्हटलं थोडेसे साफ करून घ्या. आठवड्यातून एक दिवस मी करत असते ती साफसफाई. तर असे थोडेसे कानेकोपरे हे आहेत ना, आपल्याकडे किराणा स्टोअरमध्ये भैयाजी म्हणून एक पॅकेट भेटतं. तर ते पितळेचे भांडे वगैरे, देवाचे भांडे वगैरे घासण्यासाठी चांगले असते. तर मी त्यानेच ही कडेकोपरे घासते. तर त्याने तेव्हाच निघते ते, जास्त ताण पण नाही लागत त्याला आणि मस्त निघते. घासता घासता सगळं साफ झालं आणि त्यानंतर ते पुसून घ्यायचं, व्यवस्थित होते. जास्त हे पण नाही, घासावं पण नाही लागत. त्यानंतर म्हटलं बघा हे पुसून वगैरे झालं, मग नंतर थोडंसं घराची झटकणी वगैरे केली. तर हा आपला छोटासा व्हिडिओ होता बा तयार केलेला, आणि छोटासा डेली रुटीनचा भाग तुमच्याशी शेअर केला. तर मग पहा किती छान निघले आपलं. तर हे पुसून घेतले. तर हा छोटासा ब्लॉग डेली रुटीनचा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. तर बाय सर्वांना.